नमस्कार. विद्यागुरु अकॅडमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा हा जो स्पेशल व्हिडिओ आय होप तुम्ही सगळ्यांनी काही जणांनी तुमच्यापैकी यूट्यूबच्या त्या थंबनेलवरनं तुम्हाला लक्षात आलंच असेल. पण हा एक स्पेशल व्हिडिओ आहे की आपली प्रिलिम्सची बॅच जी असेल त्याचं स्ट्रक्चर काय असेल, त्याचं फीचर्स काय काय आहेत आणि त्याच्याबद्दल एक ब्रीफ तुम्हाला माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणे हा आहे. सो दॅट ज्या मुलांच्या आम्हाला इन्क्वायरीज येतात आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना समजून सांगतोच. पण कधी असं असतं की मित्रांचे पण काही मित्र असतात. आमचं सगळ्यात जास्त जे वर्ड ऑफ माउथ स्प्रेड होतं आणि त्याच्यामुळेच आमच्याकडे ज्या ॲडमिशन्स किंवा ज्या स्टुडंट्स आमच्यासोबत एक असोसिएशन आहे ते त्याच्यामुळेच आहे. खूपदा आता म्हणजे ते इलेक्शनमध्ये म्हटलं जातं की हे इलेक्शन नेत्यांनी नाही कार्यकर्त्यांनी लढवलं आहे. महाराष्ट्रात इलेक्शन्स आहे त्याचमध्ये मग असं आणि जे कार्यकर्ते जेव्हा हे होतात तर ते पुढे जातं. सेम आमचंच आहे की आमच्यामध्ये आमच्यासोबत जे स्टुडंट्स आहेत त्यांचे पण एक आपल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये ते असतंच की त्यांचेच मित्र प्रिपेअर करत असतात आणि जे काही चांगले असतात की बाबा नाही पण होत नाही आहे जवळ आहे आणि त्यांचा एक जो आपल्यासोबत एक पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स जो असतो की नाही हे करून घेतात. ह्यांच्यासोबत आमचा तो प्रिपरेशन ट्रान्सफॉर्म झाला आहे, इम्प्रूव्ह झाला आहे आणि त्याच्यामुळे ते कन्वे करतात. तर त्यांना पण कन्वे करायला सोपं होतं की बाबा आम्हाला पण की बाबा हां ही व्हिडिओची लिंक आहे आणि मुलं सांगतात की दादा ते व्हिडिओ वगैरे काय असेल तर आमच्यापर्यंत एकदा देऊन टाक म्हणजे आम्हाला पण सोपं राहील. सो त्या एक पॉईंट ऑफ व्ह्यूने हा व्हिडिओ आम्ही रेकॉर्ड करत आहोत. पर्पज हाच आहे की एकदम सिंपल काय त्याचे फीचर्स आहेत, काय कोर्सचं नाव आहे आणि काय तो इनिशिएटिव्ह आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडंसं सांगेन, एक ब्रीफ ओव्हरव्ह्यू देईन. हा व्हिडिओ सोबत हे पण एक आहे की नॉट नेसेसरीली तुम्ही कोर्सचा पार्ट वाच किंवा म्हणजे असेल तर ह्याच्यात टेस्ट सिरीज पण आहे आणि नाहीतरी पण एक अभ्यास पण कसा पाहिजे, काय काय केलं पाहिजे त्या पण गोष्टी तुम्हाला कळतील. सो फक्त जर तुम्हाला असा कोर्स किंवा इनिशिएटिव्ह जॉईन करायचा आहे फक्त त्याच्यासाठी म्हणजे असं नका कन्सिडर करू की फक्त त्याच्यासाठी. पण एक इन जनरल पण जर तुम्हाला असं की बाबा प्रिपरेशनमध्ये पण काय काय और फेजेस काय पाहिजे म्हणजे कोर्सचं डिझाईनच असं केलेलं आहे तुम्हाला ते सब्जेक्ट्स आणि त्याला दिलेला टाईम स्लॉट जो आहे त्याच्यावरनं कळेल की किती वेळ किती कशासाठी दिलेला आहे आणि का तसं केलेलं आहे, किती दिवसात तुम्ही पेपर सॉल्व केले पाहिजे, किती इन्स्टिट्यूट्स आणि किती डायव्हर्सिटी ते पाहिजे ते पण मला वाटतं तुम्हाला कळेलच. सोबत हे पण एक महत्त्वाचं तुम्हाला सगळ्यांना सांगू की आता तुमच्यापैकी जर काही जण आपले स्टुडंट आहेत फॉर एक्झाम्पल ज्यांनी ऑलरेडी एकदा मेन्स दिली आहे, यावेळेस नाही तर आधी कधी दिली आहे. सेकंड काही जणांनी यावेळेसच दिली आणि आता इंटरव्ह्यूचा पण रिझल्ट मेन्सचा रिझल्ट येईलच आणि इंटरव्ह्यूचं पण प्रिपरेशन करायचं आहे पुढे. पण एक असं नाही की बाबा सगळ्यांनीच आज एक म्हणजे एक पर्टिक्युलर डेट नसते ज्या दिवसापासून प्रिलिम्स अभ्यास सुरू करायचा असतो. तर ते थोडंसं मला वाटतं स्टुडंट्सना पण एक आम्हाला कन्वे करायचं आहे की तुम्ही असं नका कन्सिडर करू की 15 डिसेंबर ही तारीख आहे आणि त्या तारखेनंतर प्रिलिम्सचा अभ्यास करायचा आहे. 15 जानेवारी ही तारीख आहे आणि त्याच्यानंतर प्रिलिम्सचा अभ्यास करायचा आहे. असं ते एवढं ना म्हणजे आपण बायनरी नका ठेवू प्रिपरेशन 0 आणि 1 मध्ये. ते थोडंसं एक ट्रान्झिशनमध्ये ठेवा आणि मग ट्रान्झिशनमध्ये ठेवताना की आत्तापर्यंत जर तुम्ही 1 किंवा 2 अटेम्प्ट दिले आणि तुम्ही प्रिलिम्स नाही क्लिअर करू शकला आहात UPSCची, तर मग तुम्हाला गरजेचं आहे की स्टार्ट ॲज अर्ली ॲज पॉसिबल. पण असं नाही की स्पेंड ऑल युअर 10 to 12 hours ओनली फॉर द प्रिपरेशन ऑफ प्रिलिम्स ओनली फ्रॉम नाव ऑनवर्ड्स असं नाही आहे. ठीक आहे. सो ते पण कसं करायचं आम्ही सगळंच ते तुम्हाला सांगू. पण एक जनरल आहे की प्रिलिम्सचा अभ्यास हा ट्रान्झिशनमध्ये स्टार्ट करा. ट्रान्झिशनमध्ये जेव्हा स्टार्ट कराल आणि स्टार्ट फ्रॉम द आम्ही मुलांना पण ते कन्वे करतो की स्टार्ट फ्रॉम द सब्जेक्ट्स इन विच यू आर नॉट व्हेरी मच कम्फर्टेबल विथ. जर आता फॉर एक्झाम्पल माझा इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट आहे ज्याच्यात मला असं वाटतं की मी डिसेंट परफॉर्म करतो आणि माझा एक आहे तर मी असं नाही की मग माझा हा चांगला आहे तर मी इकॉनॉमिक्स पहिले घेतो, नाही. मी त्या विषयापासून स्टार्ट करायला पाहिजे आणि स्टार्ट करता आणि त्याच्यासाठी पण तुम्ही आमच्याशी बोलू शकता की इंडिव्हिज्युअली की कसं करू. तुमचा जर आधीचा कोणता अटेम्प्ट असेल आणि तुमचा जर तुम्ही क्वेश्चन पेपर वगैरे जे आहेत की बाबा एकदा की काय केलेलं आहे तुम्ही आणि तुमचा काय परफॉर्मन्स होता आम्हाला एक आयडिया पण येते की तुमचे कुठे चुकलेत कोणत्या सब्जेक्टमध्ये आणि इन जनरल एक 1 to 1 सेशन किंवा एक 1 to 1 इंटरॅक्शनमुळे पण आम्हाला कळतं की म्हणजे एक कळतं इन द सेन्स की तुम्हाला स्वतःला कळेल. म्हणजे हे नाही क्लेम करायला पाहिजे की आम्हालाच कळतं, ते चुकीचं पण आहे. पण आमच्यासोबत करून तुम्हाला सुद्धा कळेल
की हा म्हणजे सांगता नाही का आपण ते जेव्हा बोलतो तेव्हा कळतं अरे होय इथे तर मी चुकून हे करून आलो आहे, ह्या गोष्टी करून आलो आहे आणि मला असं वाटत होतं माझं हे चांगलं आहे. पण जेव्हा ते इंटरॅक्शन होतं तर ते आहे. ते पण आम्ही तुम्हाला सांगूच. आणि जेव्हा तुम्ही प्रिलिम्स अभ्यास करता तर खूप लोकांना हे पण मला कन्वे करायचं डू नॉट मार्क अ स्पेसिफिक डेट फॉर स्टार्टिंग प्रिलिम्स प्रिपरेशन. सोबत अजून एक स्टार्टिंगला सांगतो कारण का आपण पुढे मग बॅचबद्दल बोलू तर त्याच्यामुळे अजून एक केव्हिएट आहे की जे PYQs आहेत ते कसे सॉल्व करायचे असतात आणि त्याचा काय असतो तर मोस्टली तशा मार्केटमध्ये आम्ही पण PDF रिलीज करतो की बाबा ज्याच्यामध्ये तुमच्याकडे UPSCचे क्वेश्चन्स असतील. तर मला असं वाटतं की खूपदा आपण म्हणजे फक्त जे सेक्शनल आहेत त्या सेक्शनलचं आपण म्हणजे हे करत असतो फॉर एक्झाम्पल की बाबा माझा आता एक सिम्पल एक्झाम्पल की बाबा मी पॉलिटीचा अभ्यास करतोय तर माझ्याकडे फक्त आता पॉलिटीचे क्वेश्चन्स आहेत तर मी ते सगळे सॉल्व करतो. नो डाऊट की तसं करायला पाहिजे पण ते सॉल्व करताना ना तुम्ही UPSCचे पेपर घ्या. जे एक्झॅक्ट UPSCचे हार्ड कॉपी म्हणजे PDF आहे ना त्याचा सेट घ्या आणि त्याच्या थ्रू सॉल्व करा. म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे की अरे पुढचा प्रश्न पॉलिटीचा आहे का नाही, सो दॅट तुमच्या डोळ्याखालनं दरवेळेस UPSCचे क्वेश्चन्स गेले पाहिजे. नॉट नेसेसरी ऑफ द सेम सब्जेक्ट. म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल जर तुम्ही पॉलिटी करत असाल तर एन्व्हायरमेंटचा एखादा क्वेश्चन डोळ्याखालनं गेला. करंटचा ज्यावेळेस जो काही PYQs आहे आणि फ्रॉम 2013 2024 हे जवळपास एवढे 12 वर्षाचे तुम्हाला भरपूर क्वेश्चन्स आहेत, क्वेश्चन पेपर आहेत आणि एवढे जरी डोळ्याखालून गेले तर तुम्हाला एक नजर बसते. म्हणजे खूपदा मुलं काय करतात की सेक्शनल पेपर करतो मी पॉलिटीचे सगळे सॉल्व केले का आणि ते काय करतात कुठल्या तरी एक वेबसाईटवर अवेलेबल असणार आहेत पण मग मिसलेनियस क्वेश्चन आहेत ट्राईब्सवरचे फेस्टिवल्सवरचे ते खूप डिफिकल्ट आहे की कल्चरच्या ह्याच्यात मिळतील. सो त्याच्यामुळे प्लीज एन्श्युअर करा की जेव्हा तुम्ही प्रिलिम्स अभ्यास स्टार्ट कराल त्याच्या आधी ज्या काही प्री रिक्विजिट आहेत त्या प्री रिक्विजिटमध्ये की तुमच्याकडे एक मिनिमम आणि तो 2 पण होईल पुढे वाढेल म्हणजे एक मिनिमम सेट पाहिजे आणि तो UPSC वाला. म्हणजे काय खूपदा असे ऑप्शन्स आहेत. आता ह्याच्यात अगेन काही जण हे पण करू शकतात की फक्त इंग्लिशवाले घेतात हिंदीवाले घेत नाही. मी म्हणेल तुम्हाला की ते तुमच्यावर आहे. 40 पेजेस महाग म्हणजे काही जिथे कॉस्ट तुमची 500 तर तिथे ₹1000 लागतील XYZ मला आता एक्झॅक्ट माहीत नाही किंमत. पण तसं होईल. पण कधी कधी ना ते 2 क्वेश्चन असतात ज्याच्यामध्ये जर हिंदीचं ट्रान्सलेशन बघितलं तर अरे हे तर डायरेक्ट क्वेश्चनचंच आन्सर हिंदीमध्ये दिलेलं आहे. असतं हे. आणि जेव्हा म्हणजे ते मी नाही सांगत 100 पैकी 10 क्वेश्चन असं होईल नाही 2 होईल आणि अल्टिमेटली प्रिलिम्सचा सगळ्यात मोठा चंक खूप लोकांना असं वाटतं. सो जर म्हणजे आपण जर त्याचा तो जो ग्राफ काढला किंवा त्याच्यामध्ये जर दाखवलं तर ना इथे काय असतं तर ते बेल शेप सारखं की सगळ्यात जास्त लोक ना त्या कट ऑफच्या 5 आणि -5 10 मार्काच्या रेंजमध्ये असतात. म्हणजे जसं जसं तुम्ही कट ऑफच्या वर जाता तसे लोक जेव्हा जसे कमी होत जातात तसे कट ऑफच्या पेक्षा कमी कमी झालं तसे पण लोक कमी होत असतात. सगळी जी बॅटल आहे ना ती कट ऑफच्या त्या 5 प्लस मायनसच्या तिथेच आहे. खरंच आहे. आणि जर तुम्हाला मग अल्टिमेटली जर बॅटलच 2 5 मार्क 6 मार्काचे तर तुम्हाला जर 2 क्वेश्चन आहेत ज्याचं इंग्लिशमध्ये नाव वाचता. फॉर एक्झाम्पल आता क्वेश्चन्स आलेले आहेत अल्फा अल्फा काय आहेत, मोरिंगा काय आहेत, वेगवेगळे प्लांट्स आहेत त्यांची नावं जेव्हा जर आपण चुकून एकदा हिंदीमध्ये बघितली तर थोडंसं मला वाटतं जास्त बेटर एक हिंट आपल्याला मिळते. सो तुम्ही जर त्याचा एक सेट ठेवला तर मला वाटतं जास्त बेटर होईल आणि ते गो थ्रू करा. असं नका करू की पॉलिटी करतो मग पॉलिटीचे एक सेपरेट PDF आहे माझ्याकडे सगळे पॉलिटीचे क्वेश्चन्स आहेत ते तर मग लक्ष्मीकांतच्या मागे पण मिळतीलच तुम्हाला सगळ्याच बुक्सच्या मागे मिळतील. सर तसं नको करायला म्हणून मला वाटतं की प्रिपरेशन करताना ह्या प्री रिक्विजिट्स तुम्ही मेंटेन केल्या पाहिजे. अपार्ट फ्रॉम दॅट पण जर काही असेल तर नक्कीच आमच्याशी पण तुम्ही कॉन्टॅक्ट करा. डिटेल्स वगैरे सगळे तुम्हाला आहेच. टेलिग्रामवर पण तुम्ही कॉन्टॅक्ट करा म्हणजे असालच आमचं. आय विल अगेन रिक्वेस्ट की प्लीज जॉईन आवर टेलिग्राम चॅनल ऑल्सो. तिथे पण आम्ही भरपूर गोष्टी आणि पुढे जेव्हा प्रिलिम्सचं म्हणजे आम्ही पण जेव्हा स्पेसिफिकली हे करू तर आम्ही पण काही MCQs वगैरे तिथे नक्की शेअर करू. जे आम्हाला वाटतात की हां करंट आहे स्टॅटिक आहे एव्हरीथिंग पण काही म्हणजे जर आपल्या मेन बॅचेसवर आहेत त्याच्यातले पण काही MCQ जे मुलं खूप ठिकाणी चुकतात आम्हाला वाटतं की नाही इथे चुकलेत आणि इथे काय डाऊट आहे तर ते आम्ही शेअर करू त्याच्यात पण आहे. सो फ्री कम्युनिटी आहे तो डेफिनेटली डू पार्ट
डू बी द पार्ट ऑफ इट. आणि यूट्यूब तर तुम्ही सबस्क्राईब केलंच असेल, नसेल तर नक्की करा. आणि आता मी तुम्हाला एकदा इनिशिएटिव्ह काय आहे त्याच्याबद्दल थोडंसं डिटेलमध्ये सांगतो. येस, सो आपल्या इनिशिएटिव्हचं नाव आहे लीप. दॅट इज इन अ व्हेरी सिम्पल टर्म, लर्न, इव्हॉल्व अँड अचीव्ह प्रोग्राम. सो बेसिकली हा UPSC प्रिलिम्स 2025च्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आहे. लीपचं एक सिग्निफिकन्स काय किंवा त्याच्या मागे आपण का लीप स्टार्ट केलेलं आहे, तर महत्त्वाचं म्हणजे की सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा मी तुम्हाला पुढे फीचर्स एक 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 सांगेल, तर तेव्हा तुम्हाला कळेल की टू क्लिअर प्रिलिम्स आणि कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये फर्स्ट थिंग इज लर्निंग, विच इज ॲक्सेप्टेबल टू ऑल ऑफ अस. कोणाला त्याच्यामध्ये हे नाहीच आहे, पण हाऊ वी लर्न एनिथिंग अँड हाऊ वी इव्हॉल्व फ्रॉम दॅट थिंग, हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे नाहीतर आपलं काय होतं, खूप जास्त फोकस फक्त लर्निंगवर आहे. पण मग हाऊ टू इव्हॉल्व म्हणजे काय, की आपल्या प्रिपरेशनला एक्झामच्या कंडिशनला, एक्झामच्या रिक्वायरमेंटला कसं सुटेबल करायचं. म्हणजे मला जर आता फॉर एक्झाम्पल एक सब्जेक्ट नाही आवडत किंवा एका सब्जेक्टमध्ये माझी तेवढी इंटरेस्ट नाही आहे, पण मी ते इंटरेस्ट दूर ठेवून एक्झामच्या रिलेटेड जे काही त्याचा सिग्निफिकन्स आहे, जे काय असेल ते मी किती बरोबर करतो ते खूप मॅटर करतं. सो दॅट इज फर्स्ट ऑफ ऑल यू लर्न अँड देन यू इव्हॉल्व टू द रिक्वायरमेंट ऑफ द एक्झाम. एक सिम्पल एक्झाम्पल म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्यापैकी काही स्टुडंट असतील ज्यांनी कधी जर बघितलं असेल तर RBI ग्रेड BA SEBI वगैरे बँकिंगच्या पण कधी एक्झाम्स बघितल्या असतील. तिथे पण GK आहे, जनरल अवेअरनेस आहे, आणि UPSC मध्ये पण आहे, करंट अफेअर्सच्या ह्याच्यामध्ये आहे. दोघांमध्ये करंट अफेअर्सचा डोमेन आहे. तिथे जे क्वेश्चन असतील ते खूप वन लाईनर आहेत, की बाबा रिसेंटली ह्या कंट्रीचे प्रेसिडेंट कोण होते जे इंडियात आले, हे कोण आहे. यू विल नॉट फाइंड द सिमिलर क्वेश्चन इन UPSC. आता तुम्ही पेपर वाचताना तर असं नाही सांगू शकत न्यूजपेपरला मला फक्त UPSC साठी दे. बट वेन यू हॅव सच काइंड ऑफ इन्फॉर्मेशन विथ यू, त्याच्यामधनं युटिलिटी कशी डिराईव्ह करायची खूपदा, आणि त्याच्या हिशोबानेच आपण मग क्वेश्चन्स पण फ्रेम करतो. सो सेकंड इम्पॉर्टंट इज दॅट हाऊ यू इव्हॉल्व फ्रॉम दॅट लर्निंग, आणि त्याच्यामुळे तिथला आहे. आणि देन अल्टिमेटली की बाबा आता झालंय लर्निंग, इव्हॉल्व पण केलंय मी, स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट केली, आणि सगळ्यात मोठा फेज ॲक्च्युली तोच आहे की हाऊ यू इव्हॉल्व. आणि मग अचीव्ह इज व्हेअर यू विल परफॉर्म, यू विल प्रॅक्टिस टेस्ट सिरीज, आणि त्याच्यामध्ये तुमचा स्कोअर जो आहे तो फ्लक्च्युएशनवरनं आपण एक स्टेबल आणण्याचा प्रयत्न करू. वेगवेगळ्या टेस्टच्या हिशोबाने कॉम्पिटेटिव्ह म्हणजे कॉम्पिटेटिव्ह याच्यात की तुमचेच पियर काय करतात. आणि हे नाही की बाबा तुम्ही एका XYZ टेस्टमध्ये चांगलं केलं म्हणून चांगलं, किंवा तुम्ही आपल्या टेस्ट सिरीजमध्ये चांगलं करताय म्हणून होणारच आहे. ॲक्च्युली तसं कुठेच नसतं. पण तरी जरी सांगितलं तरी मोस्ट ऑफ द स्टुडंट ज्यांनी आपल्या टेस्टमध्ये एक डिसेंट परफॉर्म केलं त्यांचं होतं आहे क्लिअर. म्हणजे आपण कधीच ते म्हणजे, आणि UPSC इज सच अ ब्युटिफुल एक्झाम बिकॉज ऑफ दॅट थिंग ओनली, की इथे काहीच अश्युअर्ड नाही की भारी करताय मग होणारच का नाही. तुम्हाला कॉन्स्टंट ती फाईट करावीच लागते. बट मग तुम्हाला की बाबा जेव्हा तुम्ही करताय मग परफॉर्म करता, मग की बाबा तुम्ही कसं हे केलेलं आहे, आणि मग तुमच्या अचीवमेंट्स काय त्या तुम्हाला लिस्टमध्ये करता येत आहे, आणि दॅट इज हाऊ वी विल इव्हॉल्व विथ यू. ठीक आहे, आणि तो एक इनिशिएटिव्ह आहे. सो दॅट इज LEAP, लीप नावाचा एक इनिशिएटिव्ह आहे. आणि कुठेतरी मला असं वाटतं प्रिपरेशन करताना एक ती लीप अहेड आपण बघतो, तर ते झालं पण पाहिजे. इंडियाने पण न्यू इकॉनॉमिक रिफॉर्म्समध्ये लीप ग्रोथ आणि सगळीकडेच ते केलं आहे. सो त्याच्यामुळे एक हा इनिशिएटिव्ह आपण स्टार्ट करत आहोत, और त्याला नेम तसं दिलं आहे, लीप इनिशिएटिव्ह फॉर प्रिलिम्स 2025. आता महत्त्वाचं म्हणजे ह्याचे फीचर्स. सो मी तुमच्यासोबत एक इंटरॅक्शन सारखंच हे करेल की काय काय फीचर्स आहेत आणि काय काय होणार आहे ते तुम्हाला एकदा कन्वे करतो. सो द फर्स्ट अँड फॉरमोस्ट फीचर जो आपला ह्याच्यात असणार आहे, अँड दॅट विल बी ऑफ द कव्हरेज ऑफ ऑल GS. ठीक आहे, आणि काय आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करेलच. कव्हरेज ऑफ ऑल GS, आपण जे आहेत टॉपिक्स म्हणूयात, ऑल GS टॉपिक्स, और त्याला म्हणूयात सब्जेक्ट्स. आता एक महत्त्वाचं की ते तर कुठेही होणारच आहे, पण मग म्हणजे काय आहे ह्याच्यात ते एकदा मी तुम्हाला सांगतो, आणि काय त्याच्या मागचं प्रिन्सिपल आहे किंवा काय ती फिलॉसॉफी. लेट्स से की मित्रांनो, देर आर 3 डिफरंट स्टुडंट्स. एक पॉलिटी चांगला आहे, एक इकॉनॉमीमध्ये चांगला आहे, आणि म्हणजे
एक लेट्स आहे एन्व्हायरमेंटमध्ये चांगला आहे. ॲक्च्युली बॅच त्याच्यातनंच तुम्हाला कळेल. सो मी इथे लिहितो पण आणि आपण ते तुम्हाला सांगण्यात मला हे पण जाईल कन्व्हिनियंट. सो एक पॉलिटीमध्ये चांगला आहे, एक एन्व्हायरमेंटमध्ये चांगला आहे आणि एक लेट्स आहे जॉग्रफीमध्ये चांगला आहे. सो 3 इकॉनॉमी म्हणूयात, जॉग्रफी म्हणूयात आणि पॉलिटी म्हणूयात. ठीक आहे. 3 स्टुडंट्स आहेत, 3 वेगवेगळे स्टुडंट्स वेगवेगळ्या सब्जेक्ट्समध्ये चांगले आहेत. आता महत्त्वाचं म्हणजे काय की जेव्हा मी तुम्हाला सांगतोय की बाबा पॉलिटी 12 डेजमध्ये करायचं आहे, इकॉनॉमी 12 डेजमध्ये करायचं आहे, जॉग्रफी 12 डेजमध्ये करायचं आहे. लेट्स आपण प्रिपरेशन करताना 10-12 दिवस 10-12 दिवस 10-12 दिवस दिले. आता जो पॉलिटीमध्ये चांगला आहे तो इकॉनॉमिक्समध्ये खराब आहे, जो इकॉनॉमिक्समध्ये चांगला आहे तो जॉग्रफीमध्ये खराब आहे, आणि जॉग्रफीमध्ये चांगला आहे तो दोघांमध्ये खराब आहे. पण जेव्हा मी सगळ्यांवर एक युनिफॉर्म सांगतो की सगळ्यांनी 12-12 दिवसांमध्येच कव्हर करायचं आहे, इथे कुठेतरी प्रिपरेशनचा, आणि हेच नॉर्मली की मी सगळ्यांना एकच गोष्ट सांगतोय, सगळ्यांकडनं एकच गोष्ट एक्सपेक्ट करतोय आणि सगळ्यांकडनं एकाच टाइम फ्रेममधनं एक्सपेक्ट करतोय, आणि इथेच प्रिपरेशनचा सगळ्यात मोठा फ्लॉ आहे. I can never ask all the students to complete the same subjects in exact same amount of time which I am expecting from others. ते पॉसिबल म्हणजे, आणि मग मुलं करतात असं नाही, मुलं करत नाही. प्रॉब्लेम आहे की मग ते नीट होत नाही, आणि ती जी दिस द बेसिक नुआन्सेस विच इज रिक्वायर विच आर म्हणजे फाउंडेशनल रिक्वायरमेंट आहेत UPSC क्लिअर करायच्या, त्या कुठेतरी फुलफिल होत नाही. आणि त्याच्यामुळे मग प्रिलिम्समध्ये 1-2 मार्कांनी राहणं, किंवा एक नाही मला त्या सब्जेक्टचा कॉन्फिडन्सच नाही, 2-2 अटेम्प्ट झाले. मग इथे आम्ही काय करतोय, द फर्स्ट इज द कव्हरेज ऑफ ऑल GS जे प्रिलिम्सचे सब्जेक्ट्स आहेत. प्रिलिम्सच्या टॉपिकमध्ये काय, तर इथे द बॅच विल नॉट बी सच की जिथे सगळ्यांना सांगितलं जाईल की हा XYZ सब्जेक्ट तुम्ही एवढ्याच दिवसात कम्प्लीट करायचा नाही. हिअर वी विल गिव्ह यू द टीचिंग, हे महत्त्वाचं समजून घ्या. वी विल प्रोव्हाइड यू द टीचिंग ऑफ इन अ रेकॉर्डेड फॉर्मॅट, की जिथे मी तुम्हाला, जर तुमचं असं म्हणणं आहे की माझं क्वालिटी वीक आहे, देन वी विल प्रोव्हाइड आवर टीचिंग मटेरियल विथ व्हिडिओ लेक्चर. हे खूप महत्त्वाचं आहे, मटेरियल विथ व्हिडिओ लेक्चर. आता मटेरियल म्हणजे काय, तर आय एम नॉट टॉकिंग अबाउट नोट्स. त्या मार्केटमध्ये हजारो आहेत पुस्तकं नाही, पण मेन की बाबा असं करायचं आहे, हे क्वेश्चन्स आहेत और ही अंडरस्टँडिंग झाली पाहिजे. हे मटेरियल म्हणजे काय की तुमच्या ज्या नोट्स तुम्ही डिराईव्ह केलेल्या आहेत फ्रॉम द व्हिडिओ लेक्चर्स ऑफ अस. वी वॉन्ट यू टू वॉच द व्हिडिओ लेक्चर्स इफ पॉसिबल फॉर ऑल सब्जेक्ट्स. आणि जर ऑल नाही तर तुम्ही कुठे वीक आहात, तुमचा कुठे कॉन्फिडन्स नाही, आणि ते आम्ही तुम्हाला सांगू तुमच्यासोबत जेव्हा इंटरॅक्शन करू, जेव्हा तुम्ही बॅचचं पार्टिसिपंट आहात, तेव्हा डेफिनेटली आम्ही ते तुम्हाला सांगू. डोंट नॉट वरी अबाउट इट. ठीक आहे की बाबा हे करायला पाहिजे का नाही, अँड दॅट विल बी द पार्ट ऑफ द कोर्स. सो तुमचा जर इकॉनॉमिक्स वीक आहे त्याचे लेक्चर्स आहेत, पॉलिटी वीक आहे तर त्याचे लेक्चर्स आहेत, जॉग्रफी वीक आहे त्याचे लेक्चर्स आहेत, एन्व्हायरमेंट वीक आहे लेक्चर्स आहेत, आर्ट अँड कल्चर ह्याच्या आधी कधीच नाही केलं समजत नाही त्याचे लेक्चर्स आहेत, मॉडर्न फक्त एकदा वरवरनं वाचले पण अंडरस्टँडिंग नाही त्याचे लेक्चर्स आहेत. यू नेम द सायन्स टेक्नॉलॉजी आहे, यू नेम द सब्जेक्ट फ्रॉम विच द क्वेश्चन्स टेन टू बी आस्क्ड, मेजॉरिटी ऑफ द क्वेश्चन्स, आणि त्याचे आपण व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला देणार आहोत. इट विल बी द आणि हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की बाबा मी मुलांना जर सांगतो की MCQ सॉल्व्ह करा, विच इज व्हेरी मच रिक्वायर्ड, पण ते MCQ सॉल्व्ह करायच्या आधी काहीतरी फाउंडेशनल अंडरस्टँडिंग तर पाहिजे सब्जेक्टची. नाहीतर फक्त आन्सर समोर आहे, काहीतरी करतोय चुकतंय बरोबर आहे, दॅट इज नॉट द पर्पज ऑफ द कोर्स. तर प्लीज हे लक्षात ठेवा की ऑल कव्हरेज ऑफ ऑल GS ऑर टॉपिक्स ऑर सब्जेक्ट्स म्हणजे काय की बाबा जर तुम्ही, आणि विथ लेक्चर्स विथ मटेरियल. पण आता हे करताना काय की मी तुम्हाला नाही सांगणार की तुम्ही हे एवढ्या दिवसात केलं पाहिजे. ते ऑब्व्हियसली नंबर ऑफ लेक्चर्स आहेत, ते आवर्स आहेत, ते आम्ही तुम्हाला दिसेलच, आपल्याला दिसतंच. आपल्या पोर्टलवर तुम्हाला दिसेल की 60 लेक्चर्स आहेत, 1 लेक्चर इज अराउंड 90 मिनिट्स 60 मिनिट्स, किती तासाचं आहे, आणि तुम्ही दिवसातनं किती तास अभ्यास करताय, हे किती तासात व्हायला पाहिजे. एव्हरीथिंग कॅन बी इझिली म्हणजे कॅल्क्युलेट करू शकतो, आणि ते आपण डिवाइड करणारच आहे. महत्त्वाचं ते कसं करतात, त्याच्यासोबत तुमच्या ज्या नोट्स आहेत त्या कशा बनत आहेत, त्या नोट्समधनं क्वेश्चन्स, हे सगळं तुमच्याकडनं करून घेतलं जाईल. दॅट इज द फर्स्ट अँड कव्हरेज ऑफ ऑल द सब्जेक्ट्स. आणि म्हणून आम्ही असं म्हणतो की बॅच जेव्हा पण तुम्ही रेडी आहात, किंवा जर तुम्ही आत्ता ऑप्शनल पण करत असाल पण नाही तुम्हाला प्रिलिम्स, बी पार्ट ऑफ द कोर्स. की नाही असं नाही की एक पर्टिक्युलर डे त्या दिवसापासून, आम्ही आत्तापर्यंत नॉर्मली काय करायचो की एक दिवस आहे त्या दिवसापासून बॅच चालू होते,
त्या दिवसापासून जेव्हा बॅच चालू झाली मग सकाळी यायचं 7:30 पासून MCQ सॉल्व्ह करायचे. MCQ सॉल्व्ह आहे, तुम्हाला MCQ दिले, तुम्ही सॉल्व्ह केले, झालं लेक्चर 11:30ला आणि मग स्वतःचा अभ्यास करायचा. पण फक्त MCQ सॉल्व्ह, मग तर ती तशा हजारो टेस्ट सिरीज आहेत ना. हाऊ वी कॅन एन्श्योर मग ते MCQ सॉल्व्ह करायच्या आधी बेसिक अंडरस्टँडिंग आहे का सब्जेक्टची. आम्हाला तुम्ही पीसेसमध्ये नाही, आम्हाला तुम्ही होलिस्टिक अभ्यास केला पाहिजे, हे आम्हाला तुम्हाला फर्स्ट एन्श्योर करायचं आहे. The first and foremost is coverage of all GS subjects from our side also. ज्याला पण ज्या विषयामध्ये लागणार आहे तो सब्जेक्ट विथ डिसेंट नंबर ऑफ लेक्चर्स, ज्याच्यामध्ये आम्ही एन्श्योर करतो की तुमचे सगळे टॉपिक कव्हर झाले पाहिजे, दॅट विल बी प्रोव्हाइडेड टू यू ॲज अ पार्ट ऑफ द कोर्स. सो फर्स्ट इज दॅट की बाबा आम्ही तुमचं GS सगळं कव्हर करणार आहे. सेकंड इम्पॉर्टंट इज अगेन ज्याच्यामध्ये आपण मोस्टली हे करतो दॅट, आणि मी याच्याबद्दल द कव्हरेज ऑफ करंट अफेअर्स. ठीक आहे. आता मोस्टली करंट अफेअर्स जे असेल ते अराउंड असं कन्सिडर करा 12 मंथ्स असतं. म्हणजे मी जर म्हटलं तर मोस्टली मी मे 2024 पासनं आणि समहाऊ म्हणजे त्या हिशोबाने आपण पुढे एक जवळपास एप्रिल एंडपर्यंत कव्हर करू आपण, एप्रिल 2025. सो बेसिकली 10-12 मंथ्स खाली मागे पुढे, पण इथपर्यंत आपण प्रयत्न करू की करंट अफेअर कव्हर करायचं आहे. ओके, फ्रॉम धिस टू दॅट एंड. आता इथे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे द कव्हरेज ऑफ करंट अफेअर्स, आणि मी इथे स्ट्रिक्टली लिहितोय आणि मुद्दामून लिहितोय कारण काय, हेच आमचं सगळ्यात USP. हेच मी लास्ट इयर केलेलं आहे आणि मला इतका चांगला त्याच्यातनं कॉन्फिडन्स झाला. आणि हे मुलांना मी इनफॅक्ट टेलिग्रामवर आपल्या शेअर पण करेल की वेगवेगळे क्वेश्चन जे करंट अफेअर्समधनं, जे न्यूजपेपरमधनं घेतलेले आहेत आपण, आणि न्यूजपेपरमधनं जे आपण एक्स्ट्रापोलेट करतो त्या न्यूजपेपरमधनं जे, आणि त्याच्यात मग एक इंग्लिश न्यूजपेपर आणि मी सगळ्यात महत्त्वाचं एक रिजनल मराठी न्यूजपेपरमधनं सुद्धा मी घेतो. आणि इनफॅक्ट पम स्टोरेजचा क्वेश्चन तर आपण महाराष्ट्र टाइम्स मराठी न्यूजपेपरमधनं घेतला होता. तो कुठे हिंदूमध्ये नाही, कुठे नाही, पण तिथून घेतला होता आणि त्याच्यावर क्वेश्चन आला होता. हे महत्त्वाचं आहे. आणि हे न्यूजपेपर, हे करंट अफेअर्सचे सेशन्स असे सेशन्स होणार आहेत जे तुमचं एव्हरी पार्ट ऑफ युअर करंट हॅपनिंग्स विल बी टेकन केअर ऑफ. ह्याच्यासाठी तुम्हाला करंट अफेअर्ससाठी, आणि अगेन ते की जेव्हा तुम्ही एक पर्टिक्युलर कोर्स जॉईन करतायत, एक इनिशिएटिव्हचा पार्ट होत आहेत, तर तुम्हाला असं नको की इनिशिएटिव्हचा हा एक जो बिट आहे जो UPSCच्या प्रिपरेशनमध्ये तो आम्ही होत नाही त्याच्यासाठी कुठे जा, असं बिलकुल नाही करायचं आपल्याला. If you are from the day you are part of or you are associated with us till the day of the exam, whatever you are required to clear this exam, आम्ही प्रयत्न करू की बाबा हे तुमच्यापर्यंत पोहोचलंच पाहिजे इन मोस्ट क्वालिटी मॅनर. कारण का मी हे का सांगतो, कारण का मला माहिती आहे आणि मी हे स्वतः केलेलं आहे. असं नाही की कोणाला दुसऱ्याला सांगतोय, तो काहीतरी एक माइंड मॅप करून देतोय आणि मी येऊन फक्त वाचतोय, नाही. ते लेक्चरसाठी असलेले एव्हरी सिंगल न्यूज आर्टिकल न्यूजपेपरमधनं गो थ्रू करायचं, ते वाचायचं, ते आधी मुलांना शिकवायच्या आधी सगळं ते बरोबर, त्याचे काय इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, त्याच्यावर काय ॲडिशनल लागणार आहे ते सगळं क्रिएट करून मग तुमचे लाईव्ह सेशन्स घ्यायचे. इट इज अ व्हेरी हार्ड वर्किंग थिंग आणि ह्याच्यातनंच रिझल्ट येतो मात्र. आणि दॅट लेक्चर्स करंट अफेअरने हे कसं होणार आहे हे मी पुढे तुम्हाला सांगेन. पण सेकंड इम्पॉर्टंट फीचर इज कव्हरेज ऑफ करंट अफेअर्स फ्रॉम दिस डे टू दॅट डे. एंटायर कव्हरेज ऑफ ऑल सब्जेक्ट्स, यू नेम इट, पॉलिटी, एन्व्हायरमेंट, IR, सायन्स, टेक, तुम्ही सांगा, इकॉनॉमिक्स, सगळंच कव्हर होईल. आणि कसं ते पुढे टाइम टेबलमध्ये मी तुम्हाला सांगेलच. थर्ड इम्पॉर्टंट इज द कव्हरेज ऑफ CSAT. CSATमध्ये आता कसं होणार आहे ते तुम्हाला सांगतो. CSATमध्ये आपल्याला माहिती, CSAT क्वालिफाईंग आहे. CSAT मागच्या काही वर्षांमध्ये, 3-1 वर्षांमध्ये, 3-4 इयर्समध्ये डिफिकल्टी लेवल डेफिनेटली खूप इन्क्रीज केली, जी नॉर्मली आपण एक्सपेक्ट करायचो नाही आधी. नंबर सिस्टमचे डिफिकल्ट क्वेश्चन असेल हे. पण आता ह्याच्यात आपण काय केलेलं आहे, वी विल प्रोव्हाइड यू द रेकॉर्डेड सेशन्स ऑफ इम्पॉर्टंट टॉपिक्स. असं रेकॉर्डेड सेशन्स ऑफ टॉपिक्स म्हणजे काय, लेट्स से पर्सेंटेज आहे, प्रॉफिट अँड लॉस आहे, प्रोबॅबिलिटी आहे, PNC आहे. आता हे जे आहे मी रेकॉर्ड करेल, आम्ही रेकॉर्ड करू, जे तुमच्यापर्यंत आम्ही शेअर करू. आम्ही नाही एक्सपेक्ट करत की पर्सेंटेज जर एक मुलगा 2 तासात जर बेटर तो ग्रास्प करतोय, दुसरा 4 तासात करतोय, तो 4 तासात कर, काही इश्यू नाही.
आधी सगळे रेकॉर्डेड सेशन्स बघा, और सगळे इन द सेन्स की त्याची एक ऑर्डर असेल, तुम्ही रेकॉर्डेड सेशन कव्हर, त्याच्यात RC पण असेल, सिलॉगिझम्स, हे सगळ्या गोष्टी त्याच्यात कव्हर होईल. एकदा ते झालं, लाईव्ह सेशन्स असणार आहेत ह्याचे प्रॅक्टिसचे. लाईव्ह सेशन विल स्टार्ट फ्रॉम मिड जॅन वगैरे जॅनपासून स्टार्ट होतील. इनिशियली वीकमध्ये एक सेशन असेल, 10 दिवसांमध्ये एक सेशन, ॲज पर रिक्वायरमेंट आणि ॲज पर द रिक्वायरमेंट ऑफ द टॉपिक. पण जसं जसं थोडं पुढे जाऊ, जसं जसं GS थोडंसं कंट्रोलमध्ये येईल, त्या टाईममध्ये सेशन्सचे नंबर्स वाढत पण राहील. हे मोस्टली सेशन्स आपले एप्रिल मिडपर्यंत चालेल, सो दॅट FLTs जेव्हा सॉल्व्ह करायचे आणि जेव्हा तुमच्याकडे CSATs आहे, रिव्हिजन करायला मटेरियल आहे, तुमच्याकडे फॉर्म्युलेज म्हणा, तुमच्याकडे मेथड्स म्हणा, त्याच्या एक सेपरेट तुमच्याकडे सगळं आहे. आता मी फक्त प्रॅक्टिस करतोय, एक्झाममध्ये जाऊन हे करतोय, अलॉंग विथ RCs. इनफॅक्ट मुलांच्याच फीडबॅकमुळे मी तुम्हाला सांगतोय की मी RCवर लास्ट इयर अराउंड 5 to 6 सेशन्स घेतले होते, की म्हणजे सगळ्या इन्फरन्सेस म्हणजे काय आहे. मला फीडबॅक्स आहेत मुलांचे की बाबा मला हे सेशनच्या आधी मी सगळ्यांना एकच समजून घ्यायचो, माझ्यासाठी इन्फरन्स पण एक आहे, अझम्पशन पण एक आहे, इम्प्लाइड पण एक आहे, आणि मी माझ्या मनाचं हे लावून आन्सर करायचो. दॅट इज वेअर की RCची ॲक्युरसी कमी होते. पण आपण जर त्याचा मेथॉडिकली अभ्यास केला, समजून घेतलंय की बाबा काय काय कशाला लागतं, RC विल ऑल्सो बी अ गेम चेंजर. फॉर एक्झाम्पल, आर स्टुडंट्स आउट ऑफ 27 क्वेश्चन दे हॅव सॉल्व्ड अराउंड 25-26 क्वेश्चन. एखादा क्वेश्चन असतो अझम्पशनचा, मोस्टली खूप डिफिकल्ट असतो, आणि दे हॅव मेड शुअर की बाबा 23-22 क्वेश्चन्स RCचे त्यांच्या बरोबर येणार आहेत, विच इज रिअली अ गुड थिंग. कारण का पेपरची डिफिकल्टी बघता, RCची डिफिकल्टी बघता 21, 22, 23 क्वेश्चन्स करेक्ट केलेले आपले स्टुडंट्स आहेत, आणि तेच तुमच्यापर्यंत. मग RC आणि CSAT म्हणजे प्लीज लेट मी अश्योर, इट डज नॉट ओनली मीन ॲप्टिट्यूड आणि RC क्वांट आणि ॲप्टिट्यूड नाही. RC रीडिंग कॉम्प्रिहेन्शन सुद्धा तुमच्यात असेल, रिझनिंग सुद्धा असेल, ॲप्टी तर असेल. हे सगळं तुमचं कव्हर करून घेतलं जाईल. आणि त्याच्यासोबत आणि कव्हर करताना असं नाही की सगळ्यांना, म्हणजे आमचा पर्पजच हा आहे की सगळ्यांना एकसारखं नाही, तुम्ही हे कव्हर करा आणि मग इंडिव्हिज्युअली क्वेश्चन्स आहेत, मग तुमचे डाऊट्स आहेत, आणि हे आपल्याला करायचं आहे, ते तुम्हाला बॅचमध्ये कळेलच. सो दॅट इज द थर्ड फीचर. देन फोर्थ इम्पॉर्टंट फीचर that we are going to take in our course, in our initiative, is the test series. आणि टेस्ट सिरीजचा टाइम टेबल वगैरे पण मी तुम्हाला हे करेल. आता ही जी टेस्ट सिरीज असेल, इट विल बी अगेन अ कॉम्बिनेशन ऑफ सेक्शनल प्लस FLTs, सेक्शनल प्लस फुल लेंथ टेस्ट FLTs. आणि FLT ज्या असणार आहेत त्या 3 असणार आहेत. त्या 3 ज्या FLTs आहेत, इट विल बी ऑफ बोथ CSAT अँड GS, म्हणजे त्या FLTsला तुम्ही UPSCचंच हे करा. ते 3 FLTs ज्या आहेत, आणि त्या काय, तर मी एकदा तुम्हाला आपले करंटचे सेशन्स, टेस्ट सिरीजचे टाइम टेबल आणि परत FLTs त्या कधी होणार आहेत ते सांगतो. आता एकदा टेस्ट सिरीजचं तुम्हाला टाइम टेबल पण सांगतो की स्टार्ट कधी होणार आहे. सो फर्स्ट इथे तुम्हाला दिसेल इकॉनॉमिक्सचे 2 सेक्शनल पेपर असणार आहेत. फर्स्ट पेपर विल बी ऑन 13th of Jan 2025, 13th of Jan 2025, आणि सेकंड पेपर विल बी ऑन 20th of Jan 2025. Both of these paper will be conducted in offline mode as well. ठीक आहे, स्कूल जिथे ऑफलाईन सेंटर आहे तिथे आपले ते पेपर, सो दॅट यू गेट यूज टू द फील ऑफ व्हॉट ॲक्च्युअल एक्झाम विल बी लाईक. OMRवर ते मार्क करणं, OMRवर त्या मिस्टेक्स होतात. आता ह्याच्यामध्ये असं आहे की काही स्टुडंट्स आहेत ते डेफिनेटली टेक पार्ट इन ऑनलाईन मोड, ते पण त्यांच्या OMR शेअर करून रिझल्ट तसा येईलच. पण महत्त्वाचं ज्यांना पॉसिबल आहे, आणि ऑफलाईन सेंटर आता गिवन द स्पॅन ऑफ आवर इन्स्टिट्यूशन, आपण हे सगळं फक्त पुणेमध्येच करत आहोत. मोस्टली ते एका सेंटरमध्ये पण होऊन जायला पाहिजे असं वाटतं. सो फक्त पुण्यामध्ये होईल, आणि बाकी मग ऑनलाईन तर तुम्ही कुठूनही हे करू शकता. सो पुणेमधून तर तुम्ही त्याचा पार्ट घेऊ शकता, त्याचं यू कॅन बी द बेनिफिशियरी ऑफ इट. सो इकॉनॉमिक्स आणि हा टाइम टेबल तुम्ही, म्हणजे याची PDF वगैरे मी त्यानंतर शेअर करेलच. हे फर्स्ट झालं इकॉनॉमिक्सचं. इकॉनॉमिक्स नंतर सेकंड जो असणार आहे ज्याच्या सेक्शनल टेस्ट असणार आहे, दॅट विल बी पॉलिटी असणार आहे 27th Janला फर्स्ट पेपर 2025. सो दॅट विल बी द फर्स्ट. आणि हे 2 म्हणजे तुम्हाला कळेल की सेक्शनल पेपर किती होतात. आणि सेकंड पेपर जो असणार आहे तो असणार आहे
3rd ऑफ फेब्रुवारी 2025. सो पॉलिटीचे पण अगेन 2 पेपर असणार आहेत. मी फक्त टाइम टेबल सांगतो. इनफॅक्ट आता एक तुम्हाला हे इम्पॉर्टंट पण आहे की हे जे पेपर असणार आहेत किंवा ह्याचा म्हणजे एक अप्रोच पण कसा असणार आहे. इकॉनॉमीचे पेपर झाले. आता टेस्ट सिरीजमध्ये अप्रोच काय हे पण तुम्हाला सांगणं मला तेवढंच महत्त्वाचं वाटतं. आता 2 मिनटं समजून घ्या. लेट्स से तुम्ही आपण एक एक्झाम्पल घेऊया की 13th जानेला तुम्ही पेपर दिला. देन व्हॉट? पेपर दिल्यानंतर काय आला, स्कोर बघितला, रॉंग, एकदम रॉंग. आणि चांगला आला म्हणजे भारी आहे? नाही, तसं नाही आहे. जेव्हा पेपर तुमचा पेपर झाला, लेट्स से तुम्ही 9:30 AM to 11:30 तुम्ही पेपर दिला, करेक्ट आहे. सो यू हॅव अपियर्ड फॉर द पेपर. ओके, डन. की ऑनलाईन असेल ऑफलाईन आहे, पेपर तुम्ही कम्प्लीट केला. आता मोस्टली त्यावेळेस काय करतात मुलं, रिझल्ट येईपर्यंत काही नाही, काही बघायचं नाही. द मोमेंट तुम्ही 11:30ला पेपर सबमिट केला, 12 PM ला तुमच्या पोर्टलवर त्याचा रेकॉर्डेड व्हिडिओ अपलोड करण्यात येईल. रेकॉर्डेड व्हिडिओ ऑफ टेस्ट, ज्याच्यामध्ये ऑल दी 100 क्वेश्चन्स विल बी or will already be recorded but will be discussed, so that तुम्ही प्रत्येक क्वेश्चन, आता असं नाही की फक्त बरोबर येतात. नॉर्मली हे का, कारण का मला नॉर्मल काय, हा बरोबर आला म्हणजे चांगलं आहे, चुकला. खूपदा आपल्याला राईट आणि रॉंग सोबत जी ॲडिशनल इन्फॉर्मेशन, ॲडिशनल कॉन्सेप्ट जी आपल्याला शिकायला मिळते ती आपण इग्नोर करतो. ते नाही करायचं आहे. सो इथे फर्स्ट आपण की बाबा 100 क्वेश्चन्स आहेत, ते 100 क्वेश्चन्स तुम्ही डिस्कस, तिथे तुमचा व्हिडिओ की बाबा एक क्वेश्चन आहे, ह्याचं हे आन्सर आहे, पण ह्याच्या स्टेटमेंट्स काय ते, हा पूर्ण एक रेकॉर्डेड व्हिडिओ पोर्टलवर अपलोड केला जाईल 12 PM पर्यंत. जो तुम्हाला बघायचा आहे आधी. आणि मग आम्ही रिझल्ट जरी लागला असेल लवकर, मोस्टली जर तो 2-2.5 तासाचा असेल, 1.5 तासाचा असेल, व्हॉट एव्हर, यू हॅव टू स्पेंड दॅट अमाऊंट ऑफ टाईम. आणि त्याच्यानंतर रिझल्ट पण लागेल. आता रिझल्ट लागल्यावर एकदा तुम्हाला बघायचं की बाबा सगळं तर बरोबर झालं वगैरे. आता रिझल्ट लागल्यावर आम्हाला पण कळतं 1 to लेट्स से आपण 100 कन्सिडर करूयात, आणि 1 to 100, 1 to 50 मध्ये की मुलांचे रँक्स काय आलेले आहेत. ठीक आहे. आता मला माहिती की जो 100 रँकवर आहे बेसिकली त्याचे राईट कमी असतील, रॉंग जास्त असणार आहेत. मग ह्यांच्यासोबत रिव्हर्स ऑर्डरमध्ये मी हे मुद्दाम सांगतोय, नाहीतर खूपदा आपण फक्त ज्यांचं चांगलं आहे त्यांना अजून पुढे हेच चालू आहे. पण नाही, रिव्हर्स ऑर्डरमध्ये आम्ही प्रत्येक मुलाला कॉन्टॅक्ट करू की बाबा, आणि दॅट आउट ऑफ दीज, आणि हे रिव्हर्स ऑर्डरमध्ये सगळ्यांसोबत 1 to 1 सेशन की बाबा आता तुझे झाले जे चुकले क्वेश्चन्स, तू व्हिडिओ बघितला का, व्हिडिओ बघितल्यानंतर पण जे डाऊट्स आहेत ते डाऊट्स रिझॉल्व्ह करणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट असेल. सो एंटायर पर्पज इज की पेपर दिल्यानंतर त्या 100 क्वेश्चन्स, इच क्वेश्चन 2, 3, 4 स्टेटमेंट, ऑप्शन्स तुमचे एवढे सगळे तुमच्या बिलकुल तुम्हाला असं लक्षातच राहिलं पाहिजे. दॅट विल बी द पार्ट. हे सगळ्यात महत्त्वाचं करायचं की यू हॅव टू रिझॉल्व्ह दीज डाऊट्स. आलं लक्षात? सो 1 to 1 सेशन्स तुम्हाला ते डाऊट रिझॉल्व्ह केले जातील, आणि देन यू कॅन मूव्ह फॉरवर्ड. आणि हे सगळंच्या सगळं आपल्याला इन्शुअर करायचं आहे 13 तारखेलाच समजलं पाहिजे जे पेपर देत आहेत. मी पुढे जे नाही देत वगैरे ते त्यांचं पण आपण बोलूच, पण समजून घ्या. लेट्स से तुम्ही 13ला तो पेपर दिला, त्या दिवशी ते झालं, तो आपला पर्पज असेल. ओके. सो हे त्या दिवशीचं तुमचं आहे. आणि मग त्याच्यानंतर अभ्यास आहे पुढचा आहे. सेम गोज फॉर एव्हरी पेपर, म्हणजे 13, मग 20, मग पॉलिटीचं जसं सांगितलं की 27ला आहे, 3rd फेब्रुवारीला आहे. मग जॉग्राफी असणार आहे. जॉग्राफी विल बी फ्रॉम जो असेल फर्स्ट पेपर असेल 10th ऑफ फेब असेल, 10th ऑफ फेब 2025 समजून घ्या. आणि सेकंड पेपर असेल तो 17th ऑफ फेब 2025ला असेल. ठीक आहे. पेपर अगेन ऑफलाईन मोडमध्ये पण असेल, डोंट वरी अबाउट इट. इट गोज फॉर ऑल पेपर विदाउट सेइंग. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट असेल. एन्व्हायरमेंट विल बी ऑन 24th फेब, आणि सेकंड पेपर विल बी ऑन 3rd ऑफ मार्च. ठीक आहे. सो 24th फेबला एक असेल आणि 3rd ऑफ मार्चला दुसरा पेपर असेल. एन्व्हायरमेंटचे पण 2 सेक्शनल पेपर असणार आहेत. त्याच्यानंतर आर्ट अँड कल्चरचे अगेन 2 पेपर. ऑल पेपर्स विल बी ऑफ 100 क्वेश्चन्स. दॅट ऑल्सो गोज विदाउट सेइंग फॉर ऑल. सो हा जो पेपर असणार आहे आता, इट विल बी ऑन 10th ऑफ मार्च. 10th ऑफ मार्च, आय होप मी इथे पण 3rd ऑफ मार्च, 10th ऑफ मार्चला असेल. आणि जो सेकंड पेपर असेल तो 13th ऑफ मार्चला असेल.
आता तुम्हाला इथे दिसेल की 2 पेपरमध्ये टाइम स्पॅन कमी, बिकॉज वी वॉन्ट यू टू रिस्ट्रिक्ट युअर प्रिपरेशन फॉर आर्ट अँड कल्चर. डू नॉट स्पेंड मोर दॅन एक्स नंबर. ते आम्ही बॅचमध्ये सांगू. पण असं नाही पाहिजे की महिनाभर हे करत. इट हॅज व्हेरी व्हेरी लो कॉस्ट टू बेनिफिट रेशो. काही लोकांना खूप मजा येते भारी भारी सांगायला, आहे मी आर्ट अँड कल्चर आहे, हे ते अतिशय अटरली युजलेस आहे. वाया घालवतात वेळ मुलांचा पण, आणि जस्ट बिकॉज की बाबा नाही. आणि इट हॅज नॉट हेल्प मोर दॅन. आणि उगत म्हणजे माझं आर्ट अँड कल्चर चांगलं आहे, मला माहिती आहे, कारण माझं रिडिंग आहे. पण त्याच्यातनं क्वेश्चन्स किती येतात, नाही येते बरोबर क्वेश्चन. वाटतं की तुरंत हे बरोबर माझं बरोबर आलं होतं एक्झाममध्ये, पण त्याच्यासाठी मी अभ्यास नाही केला, मी तिथे लॉजिक लावलं वगैरे काय. इट इज जस्ट अ फ्लूक. मग बेसिक काय करायचं ते आपण एन्श्योर करू, बिकॉज आर्ट अँड कल्चर डज नॉट डिटरमाइन द कट ऑफ. विश्वास ठेव. जर ज्या वेळेस आर्ट अँड कल्चर खूप आलं कट ऑफ कमी होईल, सोपं आलं कट ऑफ वाढेल. आपण मी तुम्हाला अगेन सांगतो, खूप लोक ह्याचा असा अर्थ नका काढू की बाबा आर्ट अँड कल्चरचा अभ्यास नाही करायचा, करायचा आहे. एक स्पेसिफिक सोर्समधनं करायचं आहे, ते 10 करायचं, त्याच्यातनं आलं वेल अँड गुड. त्याच्यासोबत आपले पेपर आहेत, पेपरमधनं 200 क्वेश्चन्स तुमचे ह्या मोमेंटला सॉल्व्ह होणार आहेत, त्याच्यातनं भरपूर एक्सप्लेनेशन ते होणार आहे. आणि FLTs मध्ये काही क्वेश्चन असतील, PYQs आहेत, ह्याच्या बियॉन्ड करायचंच नाहीये. ट्रस्ट मी ऑन दिस. आणि जर तुम्हाला असेल तर आपले लेक्चर्स पण आहे. पण उगाच आर्ट अँड कल्चर करत बसलाय, फील गुड फॅक्टर आहे की काहीतरी, आणि खूप लथार्जिक, कारण का फक्त काय दिलं, बंबार्डमेंट आहे बाहेर. आणि जस्ट बिकॉज मी पण शिकवलेलं आहे, असं नाही शिकवलेलं नाही, मला तर आवडतं, पण मी तर बुक्स पण भरपूर वाचलाय. पण मी UPSC इव्हॉल्व्ह, UPSCचा रियालिटी अलाइन करायचं ना मला मुलांना, मला माझा इगो नाही सॅटिस्फाय करायचा आहे. सो देअरफॉर आर्ट अँड कल्चरचं तसं आहे. आणि सेम गोज फॉर मॉडर्न हिस्ट्री ऑल्सो. मॉडर्न हिस्ट्रीचे पण 2 पेपर, एक 17 मार्चला असणार आहे आणि एक 20 मार्चला असणार आहे. आणि ज्यांना हे माहिती आहे, ज्यांनी आतापर्यंत PYQs अटेम्प्ट दिले, त्यांना कळालं आहे की मॉडर्न हिस्ट्रीतनं किती क्वेश्चन येतात. आम्ही सांगू काय वाचायचं, काय त्याचे सोर्सेस आहेत, ते सगळं आम्ही तुम्हाला इथे सांगू. आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा एक पेपर सर, इट विल बी ऑन 29 मार्च. ठीक आहे. सो इथे आपले सेक्शनल पेपर कम्प्लीट होतील. मग आता IR आणि हे करंटमध्ये तर होईल, ते पुढे सांगेलच. आणि त्याच्यासोबत ज्या आपल्या मग FLTs आहेत, त्या FLTsचं पण तुम्हाला इथे 3 FLTs आहेत, त्याचं टाइम टेबल सांगून देतो आता. सो फर्स्ट FLT विल बी ऑन 7 एप्रिल. इट विल बी कॉल्ड टेस्टिंग द वॉटर. बरोबर की किती जमतं किती नाही. द फर्स्ट FLT विल बी ऑन 7 एप्रिल. सेकंड विल बी ऑन 21 एप्रिल. आणि थर्ड विल बी ऑन 5 मे. सो दीज विल बी द 3 FLTs. FLTs मध्ये दोन्ही पेपर असेल, मॉर्निंग सेशन GS, आफ्टरनून सेशन जो असेल तो CSAT. ठीक आहे. सो फॉर ऑल FLTs इट गोज विदाउट सेइंग, जस्ट लाईक UPSC, मॉक UPSC तुम्ही इथे समजू शकता. सो दॅट विल बी ऑफ आवर टेस्ट सिरीज. आता पुढे एकदा मी तुम्हाला सांगतो हाऊ आवर करंट अफेअर सेशन्स विल बी प्लॅन्ड आउट. ठीक आहे. FLTs पण मी सांगते. आता करंट अफेअरचे सेशन दे विल बी ऑफ लाईव्ह इंटरॅक्टिव्ह सेशन्स. लाईव्ह इंटरॅक्टिव्ह इन द सेन्स व्हॉट, की जिथे आपण आता जेव्हा मी तुम्हाला सांगतोय की जो नॉर्मल आपला जो अभ्यास आहे आधीचा, तो तुम्ही इंडिव्हिज्युअली करताय, त्याच्यामध्ये तुमचा अभ्यास आहे, आमचं गायडन्स आहे, टेस्ट सिरीज आहेत वगैरे. पण करंट अफेअर इज व्हेअर ऑल आवर स्टुडंट्स विल कम टुगेदर, आणि ते लाईव्ह इंटरॅक्टिव्ह सेशनमध्येच होणार आहे. करंट अफेअरच्या रेकॉर्डिंग्स नसणार आहेत. त्याचं मेन रिझन काय, खूप जण एक्झॅक्ट उलट करतात की करंट अफेअर मी रेकॉर्डेड बघतो. हे पण का चुकीचं आहे, बिकॉज करंट अफेअर किंवा हे काय असतात, UPSCचा एक अप्रोच आहे, त्या अप्रोचला नॉर्मली म्हटलं जातं करंट टू कन्व्हेन्शनल. करंट टू कन्व्हेन्शनल म्हणजे काय, ते जे काही करंटमध्ये चालू आहे ना, त्याला ते बुक्स स्टॅटिक सोबत लिंक करतात. हे नॉर्मली, आणि ते सगळ्यांना माहिती आहे, असं काय मी काय खूप नवीन आणि भारी नाही सांगितलं. हा UPSCचा एक अप्रोच आहे, करंट टू कन्व्हेन्शनल. आता जेव्हा मी कन्व्हेन्शनल म्हणतोय आणि मी करंट शिकवतोय, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की मी त्या लाईव्ह सेशन्समध्ये तुमच्यासोबत काही क्वेश्चन्स डिस्कस करू, एकमेकांना विचारू इंडिव्हिज्युअली. हे सांग मला, जर मी कॅटचा रिसेंट अपॉइंटमेंट शिकवतोय की बाबा हे मला फक्त रिसेंट अपॉइंटमेंटवर थोडे क्वेश्चन येणार आहे. फर्स्ट कॅक काय, कॅकचे रिपोर्ट मॅन्डेटरी असतात का गव्हर्नमेंटवर, कोणता रिपोर्ट मॅन्डेटरी, कोणता ॲक्सेप्ट केला होता का आतापर्यंत, कोणता रिजेक्ट केला होता का आतापर्यंत, म्हणजे सगळे रिपोर्ट आतापर्यंत ॲक्सेप्टच केले होते का रिसेंट. हे जरी करंटमध्ये नसेल, पण हे कन्व्हेन्शनलचा, अँड दॅट इज व्हेअर आवर Q&A सेशन्स ऑफ द करंट अफेअर. म्हणजे करंट अफेअरमध्ये टीचिंग प्लस 1-to-1, आणि इन जनरल एक ग्रुपमध्ये, एक मुलांमध्ये की हे सांगा, मग तुम्ही चॅटबॉक्समध्ये सांगाल, झूमवर हे सगळे लाईव्ह सेशन्स होणार आहेत. त्याचं पण लक्षात राहू द्या. त्याचं काय असेल सिरीज वगैरे ते पण मी तुम्हाला एकदा सांगतो. सो जो
फर्स्ट सेशन असणार आहे तो इकॉनॉमिक्सचा असणार आहे आणि इकॉनॉमिक्समध्ये जे म्हणजे स्टार्ट होईल इट विल बी फ्रॉम म्हणजे इथे मोस्टली बघितलं तर 17 जानेवारीपासनं तो जो फेब्रुवारीपासनचा जो वीक आहे ह्या वीकमध्ये आपण इकॉनॉमिक्सचं करंट अफेअर आता इथे तुम्हाला वीक दिलेला आहे बिकॉज आय डो नॉट वॉन्ट यू टू थिंक की बाबा एक दिवस 2 दिवस सांगणार वी वॉन्ट टू कवर मोस्ट ऑफ द आता तुम्हाला फेब का कारण का मोस्टली आपला जे बजेट असेल ते पण 3 फेब्रुवारीला मंडे आहे तर त्या दिवशी बजेट पण प्रेझेंट झालं असेल सर्वे पण आला असेल सेशन पण असेल मोस्ट ऑफ द करंटच्या ज्या बजेटच्या त्या आपण त्याच्यात कव्हर करून घेऊ सेकंड मला पण प्रिपेअर करायला बरोबर तेवढा टाइम मिळून जातो सो दॅट कुठे आपलं काही कॉम्प्रोमाइज नको व्हायला सो ह्या वीकमध्ये आपण वीकचा टाइम आहे करंटचे सेशन्स मॉर्निंगमध्ये असणार आहेत आणि ते लाईव्ह असणार आहेत सो त्या वीकमध्ये आपण ते सगळं डिस्कस करू त्याच्या झूम आणि ते ग्रुपवर तुम्हाला सगळ्यात डिटेल येईल सो फर्स्ट विल बी ऑफ द इकॉनॉमी हे आत्तापासून की तुमच्या डोक्यात तुमचा प्लॅन राहिला पाहिजे की करंट असं होणार आहे फेब्रुवारीपासून स्टार्ट होणार आहे सेकंड करंटचा जो सेशन असणार आहे इट विल बी ऑफ पॉलिटीचा स्टार्ट होणार आहे मार्चच्या ह्या वीकमध्ये ठीक आहे सो पॉलिटीचे जे करंट इव्हेंट्स असणार आहेत ते ह्या वीकमध्ये आपण डिस्कस करणार आहोत ठीक आहे थर्ड जे असणार आहे दॅट ऑफ द ऑर्डर ऑफ द करंट विल बी ऑफ एन्व्हायरमेंट आपण डिस्कस करणार आहोत मार्चच्या ह्या वीकमध्ये ओके सो तुम्हाला दिसेल एका महिन्यामध्ये अप्रॉक्सिमेटली कारण का आपण 17 फेब्रुवारीला स्टार्ट केलं एका महिन्यामध्ये आपण जवळपास 3 वेगवेगळे इम्पॉर्टंट करंटचे टॉपिक्स कव्हर करतोय आणि एंडला तर मिसलेनियस मी तुम्हाला सांगेलच त्याच्यानंतर इथे जर तुम्ही बघितलं तर एप्रिलचा जो हा वीक आहे आणि ह्या एका वीकमध्ये जर मोस्टली बघितलं तर आपण इथे सोशल इश्यूज IR रिलेटेड इम्पॉर्टंट इश्यूज हे पण कव्हर करणार आहोत सो त्याच्यामध्ये पण जे काही गोष्टी वगैरे येणार आहेत मग इथे झाल्यानंतर हा एक जो पूर्ण 21 पासनचा जो आहे इथून पुढे इथे मी इथे सांगेल की इथून जे हे आहे तर ह्या वीकमध्ये आपण सायन्स अँड टेक कव्हर करणार आहोत सो एप्रिल लास्ट वीक कारण का मला असं वाटतं तिथपर्यंतचे सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे इव्हेंट्स आपण बघू त्याच्यानंतर जर काही एक खूप इम्पॉर्टंट काहीतरी असं झालं त्याच्यावर आपण ऑब्व्हियसली MCQ मी ग्रुपवर टाकत असतो लास्ट टाइम 1935 ॲक्ट आणि भरपूर त्याच्यावर आलेले आहेत राफेल आणि हे सगळं आपण कव्हर केलेलं आहे त्याच्यावर येतात क्वेश्चन त्याच्यावर आपलं MCQs बघू काय इम्पॉर्टंट असेल तर मी तर ते ऑन द स्पॉट ते सांगतोच आपण तेवढं फ्लेक्झिबिलिटी आहे की नाही एक सेशन तर घ्यावंच लागेल वगैरे आणि हे सगळं झाल्यानंतर फक्त जो मेचा फर्स्ट वीक आहे म्हणजे जो आपली FLT जेव्हा होणार आहे त्या एक समजून घ्या फक्त सो दॅट तुम्हाला रिव्हिजन ह्या वीकमध्ये रिमेनिंग मिसलेनियस टॉपिक्स जे असतील ते कव्हर करण्यात येतील सो दॅट इकॉनॉमिक्सच्या नंतरच्या 3 महिन्यात काही इम्पॉर्टंट डेव्हलपमेंट झाल्या एन्व्हायरमेंटच्या काही झाल्या पॉलिटीच्या काही झाल्या ज्या काही वाटतात मिसलेनियस आर्ट आणि कल्चरमध्ये काही नवीन UNESCO साईट्स आल्यात का काही सिग्निफिकन्स प्राईम मिनिस्टरचं स्पीच काही इनॉग्रेशन वगैरे झालं का ज्याच्यावर क्वेश्चन्स येतात काही कॉम्प्लेक्सेसवर क्वेश्चन येतात ते आपण ह्याच्यात डिस्कस करणार आहोत आणि त्याच्यात लर्निंग असेल आणि मग 25ला आपली एक्झाम आहे आणि बाकी तर मग तुमचं टीचिंग आणि ह्याच्यात तर तुम्हाला रिव्हिजन्स आणि ते होईल पण इथे तुम्हाला कळेल की एव्हरीथिंग इज प्लॅन ॲज पर द रिक्वायरमेंट आणि मी वीक सांगतोय आता सायन्स अँड टेक्नॉलॉजी मी वीक सांगितलं मुद्दामून हे की मला नाही पाहिजे की तुम्ही 2 दिवसच प्लॅन करा आणि मला नाही पाहिजे की 4 दिवस झालं तर काय तुमच्या लक्षात पाहिजे की हा वीकमध्ये होणार आहे हा माझा वीक जो असेल तो सायन्स अँड टेकच्या करंटच्या आणि इट विल नॉट टेक यू मोर दॅन 3-4 hours इन अ डे बाकी तर अभ्यास करायचा ते आम्ही इंडिव्हिज्युअली सांगूच तुम्हाला डो नॉट बी वरी अबाउट इट ॲट ऑल ठीक आहे सो दिस इज जस्ट आउटलुक की कशी ती बॅच असणार आहे मोस्टली बॅचमध्ये हे पर्पज नाही की या सकाळी MCQ सॉल्व करा मग घरी जा आपापला अभ्यास करा नाही पर्पज हा असेल की तुमचा अभ्यास चालू करा लेक्चर्स बघा नोट्स आमच्यासोबत हे करा टेस्टमध्ये आम्ही आपल्या मित्रांसोबत कम्पीट करा स्कोअर बघा मॉडेल आन्सर्स त्याचे जे आहेत त्याचा व्हिडिओ बघा पाहिजे असेल तर त्याची ॲक्च्युली PDF पण खूप इझी आहे ॲक्च्युली हे करणं पण जेव्हा तुम्ही ते बघता ते टीचिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲट द कोर टू क्लिअर UPSC जस्ट ॲक्युम्युलेशन ऑफ इन्फॉर्मेशन इज नॉट आणि त्याच्यामुळे तो पर्पज आहे आणि बाकी तुमच्या ॲज पर काही जर डाऊट असतील तर ते आहे आता एक लास्ट फक्त की बाबा खूप लोकांना असतं की सर हे काय तुम्ही पहिल्यांदा तर घेताय का मग तुमचे काय आहे का मोस्ट ऑफ द टाईम आम्ही सांगण्यापेक्षा खूप जणांनी ऑलरेडी तुमच्यापर्यंत पोहोचवलं आहे पण तरी पण ह्याच्याबद्दल थोडंसं बोलायला मी एक ट्रॅक रेकॉर्ड आणि ह्याच्यासाठी अमित सर आहेत ते पण तुमच्यासोबत एक जनरल इंटरॅक्शन करतील आणि थोडंसं सांगतील पण की मुलांचा काय फीडबॅक आणि त्याच्याबद्दल हे करतील सो येस अमित सर कंटिन्यू करतील आय होप की तुम्हाला आता ओव्हरऑल जो काय प्रिलिम्सचा आपला प्रोग्राम आहे
LEAP लीप या इनिशिएटिव्हच्या अंडर. तो कळालाच असेल की कसं तुम्हाला त्यामध्ये स्टॅटिक सब्जेक्ट असेल, टेस्ट कशा होणार आहेत, तुम्हाला प्रिपरेशन करताना कशी हेल्प होणार आहे आणि तुम्ही पण काय करायचं ह्या विराज सरांनी मला वाटते खूप डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आता कोणती एक्झाम आली की त्याबद्दल आपल्याला बोललं जातं की रिझल्ट कसा आहे, त्यामध्ये कसा सक्सेस रेशो आलेला आहे. आता तुमच्यापैकी बरेच जण जर का आता UPSCच्या या क्षेत्रामध्ये बऱ्याच दिवसापासून असतील तर तुम्हाला माहीत आहे की दरवर्षी UPSCमध्ये 12 to 13 लाख फॉर्म भरले जातात UPSCसाठी. ऑन ग्राउंड बरेच जण कमी एक्झाम देत असतील, बट फॉर्म तर तेवढ्या प्रमाणात भरले जातात. त्यामधून जर का आपण बघितलं प्रिलिम किती क्वालिफाय होतात, तर 13 to 14,000 इतके जण प्रिलिम्स क्वालिफाय होतात. लास्ट इयरमध्ये आपल्या बॅचचं जर बघितलं तर त्या रिलेटेड जवळपास 17 जण जे आहेत ते प्रिलिम्स क्वालिफाय केलेलं आहे, जे त्या वर्षीच्या वेगवेगळ्या बॅचेसला आपले जॉईन होते. आता त्या रिलेटेड जर तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्या रिलेटेड एक व्हिडिओ पण बनवलेला आहे आपण, त्याची लिंक तुम्हाला दिसून येईल, ती बघू शकता तुम्ही की कोणकोणते स्टुडंट क्वालिफाय झालेले आहेत यावर्षी आणि त्यांनी मेन्स पण लिहिलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्याकडे येणारे स्टुडंट आम्हाला दिसतात की ते वारंवार येत आहेत. म्हणजे काही नावं जर सांगायचे झाले तुम्हाला तर आपला एक स्टुडंट आहे सौरभ नवले. तो 2020 ते 24 कंटिन्यू 5 वर्ष, ज्यामध्ये आपल्याला दिसते की UPSC प्रिलिम खूप डायनॅमिकली चेंज झालेली आहे. कंटिन्युअसली 5 वर्ष तो प्रिलिम्स पास झालेला आहे आणि त्याने मेन्स पण लिहिलेली आहे. ठीक आहे. तो 20ला पण आपल्याकडे होता, 21ला पण होता आणि यावर्षी 24ला पण होता. तसाच एक सौरभ सहारे, तो 23ला पास झाला, 24ला पण आपल्याकडे पुन्हा आलेला आहे. अमोल खरात सारखा स्टुडंट असा आहे की तो 23लाही खूप चांगल्या मार्कांनी पास झाला. 24ला तर आम्ही म्हणायचो की अमोल तुला आमची गरज पण नाहीये, तू स्वतःच इतका चांगला प्रिपेअर्ड आहेस UPSC प्रिलिम, तुला एक्झाम इतकी चांगली कळलेली आहे की तू पास होऊ शकतो. पण तरी पण अमोल आपल्याशी असोसिएटेड होता 2024मध्ये आणि त्याचा 2024मध्ये जवळपास 130 पर्यंत स्कोर येत होता. आणि फॉरेस्ट पण त्यामुळे तो क्वालिफाय झाला. आता फॉरेस्टची पण एक्झाम तो लिहिणार आहे, सिव्हिल्स तर ऑफकोर्स लिहिलेलीच आहे. सो असे खूप स्टुडंट आहेत, जसे की अजून काही नावं जर सांगायचे झाले आपल्या स्टुडंटचे तर त्यामध्ये तुम्हाला दिसेल की 2007 म्हणजे जे 17 जण पास झाले त्यांचा तर रिझल्ट तुम्हाला दिसेल डिस्क्रिप्शन. बट त्या आधीचे काही जसे असतील, अनुप नागरे असेल किंवा मग आधीच्यामध्ये युवराज विटोरे सारखे काही स्टुडंट असतील, जे विराज सरांचे तर म्हणजे 5-6 वर्षाचा जो त्यांचा एक टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे, त्यामध्ये प्रिलिम्स कशी क्वालिफाय करायची त्यामध्ये असं काही वेगळ्या गोष्टी नाहीत सांगितल्या त्याच्यामध्ये. जसं तुकाराम महाराजांचं एक खूप चांगलं वाक्य आहे, असाध्य ते साध्य करता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. आता तुकाराम महाराज म्हणतात ना असाध्य ते साध्य करता. बऱ्याच जणांसाठी प्रिलिम पास करणं म्हणजे ते असाध्य वाटते, परंतु ते साध्य जर करत असेल तर आपल्याला अभ्यास करणे गरजेचं आहे. मग आता प्रश्न पडतो अभ्यास म्हणजे काय. कारण अभ्यास तर आपण म्हणूयात की 12-13 लाख जर का फॉर्म भरतायत, 1 लाख जण तरी अभ्यास करतायत ना, पण पास किती होत आहेत, 13 ते 14 हजारच. मग त्या अभ्यासाच्या डेफिनेशनमध्ये आम्हाला काय वाटते की राईट डायरेक्शन आहे का नाही तुमची, त्यामध्ये तुम्ही स्टॅटिक सब्जेक्टला म्हणजे किती इम्पॉर्टन्स देता. कारण आमचा आत्तापर्यंत जो आमचा अनुभव आहे किंवा आम्ही जे काही क्वालिफाय होतात, रेग्युलरली क्वालिफाय होतात, त्यांच्याशी आम्ही डिस्कस केल्यानंतर त्यांचा जेव्हा आम्हाला इनपुट मिळतो, त्यांचा फीडबॅक मिळतो की त्यांनी नक्की काय केलं होतं, तर त्याहून असं दिसून येते की त्या अभ्यासामध्ये त्यांच्या जसं राईट डायरेक्शन तर महत्त्वाचं आहेच, स्टॅटिकवर कमांड, मग त्यामध्ये जे काही स्टॅटिक सब्जेक्ट असतील आपले पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी, एन्व्हायरमेंट आणि अलॉंग विथ दॅट करंट अफेअर्स, यावर जर का तुम्ही चांगली पकड केलेली असेल, ते व्यवस्थितरित्या UPSCला जी डिमांड आहे ते केलेलं असेल तर हे सर्वजण पास झालेले दिसतात. किंवा मग अर्ली आपली जुली पटवर्धन आहे, ती पण प्रिलिम्सला आपल्याकडे होती आणि जुलीची तर खासियत अशी की तिने प्रिलिमही आपल्याकडे केली, मेन्सही केली, इंटरव्ह्यूचंही प्रिपरेशन केलं आणि यावर्षी ती जी काही आत्ता लिस्ट लागली रिझल्ट दिवाळीच्या आधी त्यामध्ये ती सिलेक्ट पण झालेली आहे UPSCला. दीक्षा असेल जिने लास्ट इयर इंटरव्ह्यू दिलेला आहे, ती पण प्रिलिम्सला आपल्याशी असोसिएटेडच आहे, यावर्षी पण ती करणारच आहे चांगल्या प्रमाणे. असे अनेक विद्यार्थी आहेत. काही तर विद्यार्थी असे आहेत आनंद खंडेलवाल सारखे, जे 2023मध्ये त्यांचा स्कोअर फक्त GSचा 23 होता आणि यावर्षी त्यांनी फॉरेस्टचा पण कट ऑफ क्लिअर केला आहे. सो मग सगळ्या प्रकारचे स्टुडंट येतात. काही असे पण स्टुडंट येतात की ज्यांना आमची खरंच गरज नसते, आम्ही म्हणतो त्यांना की तुम्हाला आमची गरज नाही, कारण तुम्ही इतक्या राईट म्हणजे डायरेक्शन अभ्यास करता, इतकी तुमचं करंट अफेअर्सवरची पण कमांड चांगली, स्टॅटिक पण चांगली, परंतु त्यांचा आमच्यावर जो कॉन्फिडन्स आहे की नाही सर, आम्हाला फक्त हे 3-4 महिने तुम्ही फक्त सांगत राहा, आम्ही बरोबर आहे का, ट्रॅकवर आहे का, आम्ही करत राहतो, व्यवस्थित रिव्हिजन चाललंय का आमचं, ज्या टेस्ट होतात आपल्या त्या टेस्ट त्या म्हणजे मी म्हणतो की जे चांगले कॉन्फिडंट आहेत अभ्यासाबद्दल
ते खूप सिन्सिअरली चांगला अभ्यास करतात. म्हणजे टेस्ट एक पण मिस करत नाहीत. वेळोवेळी फीडबॅक घेतात की सर आम्ही राईट डायरेक्शन करतो का नाही. तर मला वाटते की जो तुकाराम महाराजांचं आहे की असाध्य ते साध्य करता सायन्स कारण अभ्यास तुका म्हणे. तर तो जो अभ्यास आहे म्हणजेच आपला तो अभ्यास करणे म्हणजे लीप इनिशिएटिव्ह आहे. आणि मला वाटते की तुम्ही जर इंटरेस्टेड असाल, तुम्हाला जर का वाटत असेल की आपण अशा प्रकारच्या एका डायरेक्शन अभ्यास करायला पाहिजे, तर नक्कीच आमच्याशी जॉईन व्हा. आम्ही नक्कीच तुम्हाला हेल्प करायला म्हणजे जी काही लागेल वेगवेगळ्या लेवलवरची हेल्प असेल, स्टॅटिक असेल, टेस्ट सिरीजची असेल, रिव्हिजन कसं करायचं असेल किंवा इन जनरल बाकीच्या प्रिलिम्स क्वालिफाय करण्याच्या गोष्टीची असेल, त्यासाठी आम्ही नक्कीच तयार आहे. आणि नक्कीच मग त्या रिलेटेड जर का तुम्हाला काही अजून डाऊट्स असतील तर जो काही कॉन्टॅक्ट नंबर आहे आमचा ऑफिशियल तिथेही करू शकता. आमचे पर्सनल नंबर जर काही जणांकडे असतील, तुमच्या फ्रेंड्स मिळाले असेल तर तिथेही कॉन्टॅक्ट करू शकता. बट डू कॉन्टॅक्ट अस. आम्ही नक्कीच तुम्हाला हेल्प करू जी काही लागेल ती. ठीक आहे. थँक्यू.